नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अविनाश गुरु या ठिकाणी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो गुरुकुल अकॅडमी या चॅनलवरती। ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राइब केलेलं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार। आणि ज्यांनी अजून सुद्धा चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि रेग्युलर अपडेट मिळत राहण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक सुद्धा करायचं आहे। चला तर मग सुरुवात करू आजच्या व्हिडिओ लेक्चरला। सर्व विद्यार्थ्यांचा आणि भावी अधिकाऱ्यांचा हार्दिक स्वागत गुरुकुल अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती। जनरल सायन्सच्या अंतर्गत आपण केमिस्ट्री या सेक्शनचं अध्ययन करत होतो। तर केमिस्ट्रीमध्ये आपण जो पहिला घटक होता आपला तर संयुगे आणि मिश्रणे यांच्या संदर्भात संपूर्ण अध्ययन कालच्या पिरियडमध्ये आपण म्हणजे जो लास्ट लेक्चर होता तर त्याच्यामध्ये संपवलेला आहे। आणि मी तुम्हाला म्हणलं होतं की आजचा जो व्हिडिओ लेक्चर असणार आहे तर तो फुल ऑफ कन्सेप्ट्स या ठिकाणी असणार आहे। तर द बेसिक फाउंडेशन ऑफ काय केमिस्ट्री आपल्याला म्हणता येईल। ॲटॉमिक स्ट्रक्चर, ॲटम जर या ठिकाणी समजला, ॲटॉमिक स्ट्रक्चर काय असतं, अणूची संरचना काय असते, अणूंमध्ये प्रोटॉन काय असतात, इलेक्ट्रॉन काय असतील आणि न्यूट्रॉन काय असतात, ॲटॉमिक नंबर काय असतं, ॲटॉमिक मास नंबर काय असतो, त्यांच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत, या सर्व गोष्टींच्या संदर्भात जर आपण अध्ययन करून पुढे गेलो, त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्या जर एकदा लक्षात आल्या तर नंतर जे काही चॅप्टर आहेत, मेटल आहे, नॉन मेटल आहे, मेटलॉइड्स आहेत म्हणजे धातू आहेत, अधातू आहेत, धातू सदृश आहेत, मग त्यांचा डे टू डे लाईफमध्ये त्यांचं यूज काय आहे, परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रत्येक प्रश्न काय आहे, आयसोटोप काय असतील, आयसोबार्स काय असतील, समस्थानिके असतील, तर असे सर्व जे चॅप्टर आहेत तर त्या सर्व चॅप्टर्सचं या ठिकाणी काय एक कोर म्हणता येईल, गाभा म्हणता येईल। तर या चॅप्टरपासून सुरुवात होतो या ठिकाणी। तर ॲटम काय आहे हे आपल्याला समजणं आवश्यक आहे। बऱ्याच या ठिकाणी क्वेश्चन पेपर या ठिकाणी ॲनालिसिस केल्याच्या नंतर या गोष्टी लक्षात येतात की बघा आयोग जो प्रश्न विचारतो बऱ्याच वेळा प्रश्नांचा या ठिकाणी अशा पद्धतीने पॅटर्न राहिला आहे की बरेच प्रश्न जे आहेत ते करंटशी रिलेटेड असतात। म्हणजे जनरल सायन्समध्ये या ठिकाणी झालेले जे नवीनतम बदल असतील तर त्या बदलांवरती प्रश्न विचारलेला असतो। आणि काही पारंपरिक प्रश्नांची एक कॅटेगरी असते ट्रॅडिशनल क्वेश्चन्स, जे की परंपरागतरित्या काय विचारले जातात। त्यापैकीच हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणूंची काय जी संरचना आहे। तर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला आहे, प्रोटॉनचा शोध कोणी लावला आहे, तर अणूचा अणुअंक काय असतो, अणु वस्तुमानांक काय असतो, किंवा आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी जो ॲटॉमिक मास विचारलेला असतो बऱ्याच एलिमेंट्सचा आपल्याला, तर ते एलिमेंट्स या ठिकाणी दिलेले असतात आणि त्यांच्या ॲटॉमिक नंबर, ॲटॉमिक मास यांच्याबद्दल चर्चा केलेली असते, किंवा अणूंच्या प्रॉपर्टीजबद्दल, किंवा या ठिकाणी अणूंचा शोध लावलेले या ठिकाणी जे काही शास्त्रज्ञ आहेत तर त्यांचं काय कालानुक्रम या ठिकाणी विशिष्ट पद्धतीने लावा। मग डेमोक्रॅटिस अगोदर आहेत की मिस्टर कणाद अगोदर आहेत, रुदरफोर्ड अगोदर आहेत की डाल्टन अगोदर आहेत, डाल्टननी लावलेला शोध कोणता आहे। तर असे बरेच क्वेश्चन या ठिकाणी काय निघून येतात। जे ट्रॅडिशनल क्वेश्चन आहेत ते सुद्धा मी या ठिकाणी कव्हर करेन। त्यासाठी आपल्याला थोडंसं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघावं लागेल ॲटॉमिक स्ट्रक्चरचा, ॲटमचा या ठिकाणी। तर हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बघितल्याच्यानंतर मग त्याच्याबद्दलचे जे फॅक्ट्स आहेत, कोणी कोणी या ठिकाणी अणूच्या संदर्भात या ठिकाणी अध्ययन केलेलं आहे, मग अणूंच्या संदर्भात त्यांनी त्यांचं विधान काय केलेलं होतं याच्या संदर्भात चर्चा दिलेली आहे। जसं की रुदरफोर्डचं या ठिकाणी काय गोल्डन फॉईल पेपरवरला जो एक्सपेरिमेंट होता ज्याला की अल्फा पार्टिकल्स स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणतो, तर त्याच्या संदर्भात सर्व गोष्टी अगदी सहजपणे तुम्हाला समजतील। मी तुम्हाला सांगितलेलं आहे ॲटॉमिक स्ट्रक्चरमधील कन्सेप्ट अशा पद्धतीने आपण क्लिअर करू की कुठलाही डाऊट घेणारा विद्यार्थ्यांचा डाऊट हा ॲट द एंड ऑफ द सेशन डाऊट असणार नाही। अगदी सगळा फंडा आपण या ठिकाणी काय फिट केलेला आहे। केमिस्ट्री तुमच्यासाठी एवढी सोपी बनणार आहे या ठिकाणी। बघा एक गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी करायची आहे, व्हिडिओची जी लिंक आहे तर ती ही लिंक तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसला, तुमचे जे फेसबुक पेज असतील, फेसबुक अकाउंट असतील तर त्या ठिकाणी, किंवा इंस्टाग्राम अकाउंट असतील याच्यावरती शेअर करायचं आहे। आणि हीच एवढी एक अपेक्षा तुमच्याकडून आहे, तर याच्यापेक्षा जास्त काही करण्याची आवश्यकता नाही, फक्त शेअर करा। म्हणजेच तुम्ही ज्या महफिलमध्ये आज आहात तर त्या महफिलमध्ये इतर लोकांना या ठिकाणी आमंत्रित करायचं आहे। तर त्याच्यानंतर जर या ठिकाणी त्याच्यानंतरचं काम ते स्वतः करतील। या ठिकाणी याचा आस्वाद घ्यायचं न घ्यायचं ते विद्यार्थी ठरवतील। फक्त तुम्हाला असे स्टुडंट्स ज्यांना या व्हिडिओची आवश्यकता आहे, जे क्लासला पैसे भरतायत मात्र महिन्यामध्ये जिथं जनरल सायन्स कंप्लीट होतं पूर्णपणे शिकवून या ठिकाणी, म्हणजे म्हणता येईल की जवळपास मी बरेच वर्कशॉप या ठिकाणी काय मी बघितलेले आहेत। 15 दिवसामध्ये केमिस्ट्री कंप्लीट केलेलं आहे, 15 दिवसामध्ये 15, 20, 30 दिवसांमध्ये फिजिक्स कंप्लीट केलेलं आहे। हे पॉसिबल नाही आहे। बघा एक मॅरेथॉन क्लास म्हणून टाईप म्हणता येतो, ज्या ठिकाणी बिगिनर स्टुडंट चालत नाही त्या ठिकाणी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला आहे असे विद्यार्थी त्या ठिकाणी वर्कशॉपला गेले तर त्यांचा थोडा फायदा होऊ शकतो असं म्हणता येईल। मात्र जे अगदी आत्ता या ठिकाणी झिरोपासून स्टार्ट केलं आहे, ज्यांनी अध्ययनाला सुरुवात केलेली आहे, तर अशा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा व्हिडिओ जो आहे तो युजफुल ठरणार आहे। तर ही एवढी एक अपेक्षा आहे ती सगळ्यांनी या ठिकाणी काय पूर्ण करायची आहे। तर आपण आज सुरुवात करू ॲटॉमिक स्ट्रक्चरला। बघा आजचा टॉपिक आहे काय ॲटॉमिक
ॲटॉमिक स्ट्रक्चर, अणु संरचना, अणु संरचना. अणु संरचनेच्या संदर्भात या ठिकाणी काय चर्चा करत असताना अणु म्हणजे काय असतं. ओके, तर याच्याबद्दल आपण फर्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ॲटम अँड मॉलिक्यूल. अणु आणि रेणूच्या मध्ये फरक काय आहे. बघा, पदार्थाचं जे सगळ्यात शेवटचं एकक आहे, द स्मॉलेस्ट युनिट ऑफ एव्हरी सबस्टन्स इज कॉल्ड ॲज ॲटम. प्रत्येक पदार्थ कशापासून बनलेला आहे, अणुपासून बनलेला आहे. मात्र या विश्वामध्ये अणु हा एकटा अणु, वन सिंगल ॲटम, सिंगल ॲटम कधीही अस्तित्वात असू शकत नाही. तर तो काय करत असतो, ग्रुप ऑफ ॲटमच्या फॉर्ममध्ये या ठिकाणी काय अस्तित्वात असतो. आता ग्रुप ऑफ ॲटम जे आहेत तर ते विदाऊट रिॲक्शन एकत्र येतात किंवा विथ रिॲक्शन एकत्र येऊ शकतात. ज्या वेळेस ॲटम्स विदाऊट रिॲक्शन एकत्र येतात तर त्याला काय म्हणलं होतं आपण, विदाऊट रिॲक्शन एकत्र येत असतील तर त्याला म्हणलं होतं आपण काय, एलिमेंट विच इज द प्युरेस्ट फॉर्म ऑफ ईच अँड एव्हरी सबस्टन्स. प्रत्येक पदार्थाची जी सगळ्यात शुद्धतम अवस्था आहे तर ती कोणती असते, मूलद्रव्य असते. आणि मूलद्रव्य आपल्याला काय निसर्गामध्ये पाहायला मिळतं, जसं की ऑक्सिजनचा मूलद्रव्य आहे, ऑक्सिजन एलिमेंट आहे, कार्बन एलिमेंट आहे. तर हे आपल्याला काय बघायला भेटतात या ठिकाणी. विथ रिॲक्शन ग्रुप ऑफ ॲटम्स ज्यावेळेस काय अणु एकत्र ज्यावेळेस येतात आणि अभिक्रिया करतात तर त्यावेळेस ते कशाची निर्मिती करतात, या ठिकाणी मॉलिक्यूलची निर्मिती करतात. अशा पद्धतीने मग यांच्यापासून काय पदार्थांची निर्मिती होत असते. सबस्टन्स ज्याला म्हणतो, मॅटर ज्याला म्हणतो, द्रव ज्याला म्हणतो, तर त्यांची निर्मिती होते. हे बघितलेलं होतं. तर आपल्याला बघायचं आहे अणूची संरचना काय आहे. अणूच्या संरचनेच्या संदर्भात कुणी कुणी या ठिकाणी विधान केलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी अणूचा शोध कोणी लावला असं जर क्वेश्चन आला आणि त्याच्यामध्ये जर दोन महत्त्वपूर्ण नावं या ठिकाणी आली तर कोणते कोणते आहेत या ठिकाणी, महर्षी कणाद, या ठिकाणी महर्षी कणाद, आणि दुसरे आहेत त्या ठिकाणी डेमोक्रिट्स. या ठिकाणी डेमोक्रिट्स हे एक थोर ग्रीक विचारवंत आहेत. तुम्हाला विचारणार नाही हे ग्रीक विचारवंत आहेत का म्हणून, मात्र तरी सांगतो मी विचारवंत. बघा, हा फॅक्ट या ठिकाणी काय खूप महत्त्वाचा नाही, मात्र जर जीकेचा क्वेश्चन म्हणून जर विचारला गेला तर डेमोक्रॅटिक क्रिट्स कोण होते हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आणि महर्षी कणाद कोण होते, या ठिकाणी एक या ठिकाणी काय साधू होते. ओके, भारतीय संत म्हणता येईल, साधू म्हणता येईल, काय प्रोफेशन त्यांचं काय आपल्याला त्याच्याशी काय घेणं देणं नाही. मात्र छोटे छोटे जे कण आहेत तर ते कण वेचण्याचं ते काम करायचे. जर महाराष्ट्र स्टेट बोर्डचं तुम्ही बुक बघितलं असेल जनरल सायन्सचं तर त्याच्यामध्ये महर्षी कण म्हणजे एका ऋषीचा असा फोटो दिलेला आहे जे की जमिनीवर पडलेले छोटे छोटे कण काय वेचत असतात. आयुष्यभर त्यांनी हे कार्य केलेलं आहे. कणांमध्ये त्यांची रुची राहिलेली होती म्हणूनच त्यांचं नाव काय पडलेलं होतं, महर्षी कणाद असं पडलेलं आहे. ओके, तर महर्षी कणाद आणि डेमोक्रेटिस या दोघांनी सुद्धा असं सांगितलं होतं की पदार्थाची सगळ्यात शेवटचं एकक, सगळ्यात शुद्धतम एकक कोणता आहे, या ठिकाणी अणु आहे असं त्यांनी सांगितलं. तर महर्षी कणादांनी त्याला नाव दिलं होतं अणु. या ठिकाणी अणु हे नाव कुणी दिलं होतं, महर्षी कणाद यांनी. आणि डेमोक्रेटिस, ग्रीक विचारवंत डेमोक्रेटिस यांनी पदार्थाची जी काय सगळ्यात काय स्मॉलेस्ट या ठिकाणी युनिट आहे, सगळ्यात शेवटची जी या ठिकाणी एकक आहे तर त्याला कोणत्या नावाने संबोधलं होतं असा क्वेश्चन आयोगाने याच्या अगोदर विचारलेला आहे. राज्यसेवा पूर्वचा पेपर तुम्ही काढून बघितलं तर तुम्हाला क्वेश्चन निश्चितपणे दिसेल. तर त्यांनी याला नाव दिलं होतं ॲटमॉस. काय नाव दिलं होतं, ॲटमॉस असं नाव दिलेलं होतं. या ठिकाणी जे ग्रीक थोर विचारवंत डेमोक्रिट्स होते तर यांच्या संदर्भात काय महत्त्वपूर्ण होतं ते हेच आहे की त्यांनी जे स्मॉलेस्ट युनिट ऑफ सबस्टन्स आहे, पदार्थाचं जे शेवटचं सगळ्यात लहान एकक आहे तर त्याला त्यांनी नाव काय दिलं होतं, ॲटमॉस असं नाव दिलं होतं. आणि महर्षी कणादांनी नाव काय दिलं होतं, त्याला अणु असं नाव दिलेलं होतं. बघा, आता या दोघांच्या कंपॅरिझनमध्ये जर आपण जर क्वेश्चन कुठला क्रिएट होतो तर कुठला या ठिकाणी, तर अणुच्या संरचनेच्या संदर्भात किंवा अणुच्या संदर्भात विधान कोणी सगळ्यात अगोदर केलं होतं, या ठिकाणी महर्षी कणाद यांनी केलं होतं की डेमोक्रिट्स यांनी केलं होतं. बघा, इसवी सन पूर्व या ठिकाणी इसवी सनची सुरुवात केव्हापासून झाली मला सांगायचं आहे. येशू ख्रिस्त यांच्या जन्मापासून इसवी सनची सुरुवात झालेली आहे की येशू ख्रिस्त यांच्या मरणानंतर इसवी सनला सुरुवात झालेली आहे. बघा, हा डाऊट क्लिअर करायचा, बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसेल. आता बरेच विद्यार्थी या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये आन्सर करतील आणि ज्या विद्यार्थ्यांना नाही त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आन्सर बघून या ठिकाणी काय करायचं आहे, मी सुद्धा त्या ठिकाणी काय रिप्लाय देईन की उचित उत्तर काय असेल
याच्या संदर्भात ओके. तर हे सांगायचं आहे. तर इसवी सन पूर्व 800 वर्ष, इसवी सन पूर्व 800 मध्ये या ठिकाणी काय महर्षी कणाद यांनी काय अणूबद्दल काय विधान केलेलं होतं. पदार्थाचं सगळ्यात शेवटचं एकक काय आहे अणू आहे. आणि डेमोक्रेटिस यांनी सांगितलं होतं इसवी सन पूर्व 430 मध्ये. इसवी सन पूर्व कणाद यांनी इसवी सन पूर्व 800 मध्ये आणि डेमोक्रेटिस यांनी इसवी सन पूर्व 430 मध्ये या ठिकाणी काय अणूच्या संदर्भात सांगितलेलं होतं. तर दोघांनी सुद्धा सांगितलं होतं की अणू हा अविभाज्य कण आहे पदार्थाचा. एक एक पॉईंट या ठिकाणी बघू. बघा स्पष्टपणे बघा या विधानांच्या संदर्भात या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे. तर आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता काय की या ठिकाणी स्क्रीनशॉट आय थिंक घेतलेला असेल सगळ्यांनी बघा. तर अशा पद्धतीने काय खालील दिलेल्या विधानांचं काय सत्यता किंवा असत्यता या ठिकाणी पडतात, म्हणजे खालीलपैकी दिलेले कोणते विधान या ठिकाणी काय सत्य आहेत असा क्वेश्चन होता. आणि त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट होता अणू महर्षी कणाद यांच्यामध्ये अणू अविभाज्य कण आहे. दुसरं अणू अविनाशी आहे. त्याच्यानंतर तिसरं दिलं होतं शॉर्टमध्ये घेतो मी पदार्थाचा लहानात लहान एकक आहे असं दिलं होतं. तर असेच विधान या ठिकाणी काय केलेले होते आणि त्यांच्याबद्दल काय विचारलेलं होतं. बघा अणू हा अविभाज्य कण आहे. महर्षी कणादांनी असं सांगितलं होतं. अणू हा अविनाशी आहे, तर तो काय विनाश पाहू शकत नाही, त्याचं स्थायी अस्तित्व या ठिकाणी काय अनंतापर्यंत असतं. आणि त्याच्यानंतर पदार्थाचा लहानात लहान एकक म्हणजे कोण आहे अणू आहे. असं महर्षी कणादांनी हे 3 स्टेटमेंट केव्हा केले होते इसवी सन पूर्व 800 मध्ये. मात्र लोकांना मजा आली नाही. महर्षी कणादांनी ज्यावेळेस सांगितलं, महर्षी कणादांनी सांगितलं असेल असंच कुठल्या तरी एखाद्या काय मंदिरामध्ये ज्यावेळेस काय कीर्तन भरलेलं असेल, म्हणजे संत होते स्वामी होते, तर त्यांनी त्याच पद्धतीनं सांगितलं असेल. तर त्यांनी बघा आज जर कुणी एखादं या ठिकाणी स्टेटमेंट केलं तर आपण काय विचारतो प्रूफ काय. या ठिकाणी मजा तोपर्यंत येत नाही जोपर्यंत प्रूफ असत नाही. आपण बघा गुरव सरांनी असं एखादी गोष्ट आज व्हिडिओमध्ये सांगितली, तर याच्या पाठीमागचं प्रूफ काय आहे त्यांनी ही समजावून सांगितली. एका गोष्ट त्यांनी कुठे लिहून ठेवलेलं आहे का असं विचारतं. तर जे लिखित डॉक्युमेंट आहे तर त्याला सर्वात अधिक महत्त्व असतं. म्हणजे उद्या व्यक्ती असेल किंवा नसेल मात्र कागद काय कायम असतो. या ठिकाणी एक हिंदी चित्रपट बघितलंय तुम्ही काय खूप सुंदर आहे या ठिकाणी काय कागज म्हणून या ठिकाणी. तर जर बघितलं नसेल तर अवश्य बघा. एका काय डॉक्युमेंटचा एका पेपरचा या ठिकाणी महत्त्व काय असतो, लिखित एखाद्या जे एव्हिडन्स असतं तर त्याचं इम्पॉर्टन्स काय असतं त्या मूव्हीजमध्ये दाखवलेलं आहे. आणि त्या गोष्टीमुळं एखाद्या व्यक्तीला किती हालअपेष्टा सहन करावं लागतात. बघा खूप सारी विद्वत्ता या ठिकाणी काय भारतामध्ये आहे. भारतीय संस्कृती जगातील सगळ्यात जुनी संस्कृती मानली जाते आणि तेव्हापासून खूप काही भारतामध्ये लिहून ठेवलेलं आहे. मात्र इसवी सन पूर्व 800 मध्ये या ठिकाणी महर्षी कणादांनी ज्यांनी ज्यावेळेस काय अणूच्या संदर्भात सांगितलं की अणू हा अविभाज्य आहे, अविनाशी आहे आणि तो काय पदार्थाचा सगळ्यात लहान एकक आहे. मात्र त्यांनी असं कुठेही लिहून ठेवलेलं नव्हतं. मात्र बघा ज्या वेळेस असा जनरल सायन्समध्ये ज्यावेळेस असा काय आयोग प्रश्न विचारतो की पहिला अणुसिद्धांत कोणी मांडला होता, कुणी फर्स्ट ॲटॉमिक काय थेरी या ठिकाणी काय मांडली, तर त्यावेळेस आपला आन्सर असतं जॉन डाल्टन, ज्यांनी की ही थेरी दिली. किंवा त्यांनी विधान काहीच वेगळे केले नाही. जॉन डाल्टननी सुद्धा हेच सांगितलं काय अणू हा अविभाज्य आहे, अणूचं विभाजन किंवा अणूला डिवाइड करता येत नाही, अणू विनाश पाहू शकत नाही, अणू अविनाशी आहे. त्याच्यानंतर द स्मॉलेस्ट युनिट ऑफ अ सबस्टन्स ऑर मॅटर इज नोन ॲज ॲटम, पदार्थाचं सगळ्यात शेवटचं एकक सगळ्यात लहान एकक हे अणू आहे. हेच तर विधान त्यांनी केले होते. मग यांचं नाव काय आहे जॉन डाल्टन. तर यावेळेस मात्र लोकांना मजा आली कारण डाल्टननी या ठिकाणी काय लिखित प्रूफ ठेवलं होतं, या ठिकाणी लिहून ठेवलं होतं. त्यांनी स्वतःच्या नावावरती या गोष्टीचं पेटंट घेतलं होतं. मात्र कणादांकडे होतं का नाही. ज्यावेळेस डाल्टननी सांगितलं त्यावेळेस भारतीय म्हणू लागले असतील तर आमच्या महर्षींनी तर तेव्हाच शोध लावला होता. मात्र प्रूफ काय आहे तुमच्याजवळ. बघा या ठिकाणी जे ब्रिटिश आहेत इंग्लंडमधील हा काय जॉन डाल्टन होता. इंग्लंड या गोष्टीला काय पुष्टी देत नाहीत, ही गोष्ट मान्य करत नाहीत की महर्षी कणादांनी इसवी सन पूर्व 800 मध्ये काय हे दिलंय. आपल्याकडे त्याचे पुरावे आहेत. ओके, मग अलिखित असतील किंवा लिखित पुरावे असतील या ठिकाणी. मात्र जॉन डाल्टननी जो की केव्हा आला होता या ठिकाणी काय 1808 मध्ये यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं.
ओके, फर्स्ट ॲटॉमिक थेअरी या ठिकाणी काय जॉन डाल्टननी मांडली होती. फॅक्ट तयार असे होतात की फर्स्ट ॲटॉमिक थेअरी, पहिला अणुसिद्धांत कोणी मांडला? जॉन डाल्टननी मांडला. जॉन डाल्टनने काय काय विधान केले होते? तर अणु हा अविभाज्य आहे, त्याचं विभाजन करता येत नाही, त्याला डिवाइड करता येत नाही. अणु हा अविनाशी आहे, पदार्थाचा लहानात लहान एकक आहे. आणखीन एक महत्त्वपूर्ण क्वेश्चन या ठिकाणी जॉन डाल्टनच्या संदर्भात जो नेहमी विचारला जातो तो मी सांगतो या ठिकाणी. बघा, तर पॉईंट असा आहे, तर काय सांगितलं? अणु एकत्र येऊन पदार्थाची निर्मिती होते असं डाल्टननं सांगितलेलं होतं. ज्यावेळेस अणु एकत्र येतात तर त्यावेळेस कशाची निर्मिती होते? आपल्याला माहिती आहे काय आज रोजी की काय करंट स्टेटस काय? ज्यावेळेस अणु एकत्र येतात तर त्यावेळेस कशाची निर्मिती होते? रेणूची निर्मिती होते, मॉलिक्यूल तयार होतो. मात्र त्यावेळेस जॉन डाल्टनने सांगितलं की अणु एकत्र आल्याच्या नंतर रेणूची निर्मिती होते, मात्र रेणूला त्यावेळेस त्यांनी रेणू म्हणलं नव्हतं, तर त्यांनी म्हणलं होतं याला काय? अणुसंयुग अशी संज्ञा केली होती, किंवा त्याचं नाव रेणूचं नाव त्यावेळेस त्यांनी काय ठेवलं होतं जॉन डाल्टननी. आणखीन रेणू हे नाव काय प्रचलित नव्हतं त्या ठिकाणी, काय त्याचा शोध आणखीन लागलेला नव्हता. मात्र ती टर्म या ठिकाणी काय म्हणजे या ठिकाणी काय स्पष्ट झाली. अणु एकत्र आल्याच्या नंतर एक या ठिकाणी पार्टिकल तयार होतो, तर त्याला काय म्हणलं त्यांनी? रेणू न म्हणता काय म्हणलं होतं? अणुसंयुग म्हणलं होतं. याला म्हणतात कंपाऊंड ॲटम असं म्हणलं होतं जॉन डाल्टननी. काय म्हणलं होतं? कंपाऊंड ॲटम. तर माझ्या मते या ठिकाणी काय महर्षी कणाद, त्याच्यानंतर डेमोक्रिटस आणि त्याच्यानंतर या ठिकाणी कोण? जॉन डाल्टन. काय कालानुक्रम तुमच्या काय व्यवस्थित लक्षात असेल. बघा, हा कालानुक्रम लावा, हा सुद्धा आयोगाने विचारलेला क्वेश्चन आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक क्वेश्चन या ठिकाणी काय क्लिअर करत चालू आहे. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर या चॅप्टरवरती असणार, या चॅप्टरवरती मे बी 6 ते 7 व्हिडिओज या ठिकाणी तयार होतील, छोटे छोटे, अगदी खूप मोठी लेंथ आपण ठेवणार नाही. अगदी तुम्ही लंच ब्रेकमध्ये जेवायला गेल्याच्या नंतर हा व्हिडिओ लावून ठेवलात तर एक 30-35 दिवसांमध्ये हा सगळे व्हिडिओ कंप्लीट झाल्याच्या नंतर तुमचं केमिस्ट्री काय जेवता जेवता कंप्लीट होईल या ठिकाणी. ओके, तर एवढं सोपं आहे ही गोष्ट या ठिकाणी. म्हणून व्हिडिओची लेंथ खूप मोठी ठेवणार नाही. बऱ्याच वेळा असं होतं व्हिडिओची लेंथ मोठी ठेवली तर विद्यार्थी व्हिडिओ बघायला स्टार्ट करतात, 15-20 मिनिट झाल्याच्या नंतर त्यांना काय व्हिडिओ बंद करून दुसरं काम करावं लागतं. मात्र ज्यावेळेस काय दुसऱ्यांदा व्हिडिओवरती काय कमबॅक करतात, व्हिडिओ रिझ्यूम केल्याच्या नंतर काही गोष्टी लक्षात येत नाहीत. मग असं वाटतं की व्हिडिओ सुरुवातीपासून आपण बघायला पाहिजे, काहीतरी आपलं मिस झालं आहे, काहीतरी आपल्या लक्षात येत नाही, या ठिकाणी संदर्भ लागत नाही. तर याच्यामुळे मी काय केलेलं आहे, या ठिकाणी व्हिडिओची लेंथ छोटी छोटी ठेवलेली आहे, जेणेकरून तुमच्या अध्ययनामध्ये काय अनुकूलता येईल, या ठिकाणी काय सहजता यावी यासाठी. बघा, तर जॉन डाल्टननी काय म्हणलं होतं? अणुसंयुग असं म्हणलेलं होतं. तर इथंपर्यंत गोष्टी तुमच्या काय क्लिअर झालेल्या असतील. तर गोष्टी इथंपर्यंत अगदी स्पष्ट झालेल्या असतील. बघा, ओके, 1808 मध्ये जॉन डाल्टन, तर त्याच्या अगोदर काय डेमोक्रिटस, ग्रीक विचारवंत, आणि त्याच्यासुद्धा अगोदर इसवी सन पूर्व 430 मध्ये डेमोक्रिटस, आणि त्याच्या अगोदर इसवी सन पूर्व 800 मध्ये महर्षी कणाद यांनी. बघा, आयोगाने प्रश्न विचारलेला होता या ठिकाणी की नावं दिलेली होती एकूण. या ठिकाणी मी सांगतो, या ठिकाणी नावं लिहून ठेवतो, महत्त्वपूर्ण क्वेश्चन आहे, खूप सारे क्वेश्चन्स तुमचे याच्यावरती काय सॉल्व्ह होऊ शकतात. तर सगळ्यात पहिला या ठिकाणी होते महर्षी कणाद, इसवी सन पूर्व 800. दुसरे होते डेमोक्रिटस, इसवी सन पूर्व 430. त्याच्यानंतर तिसरे जॉन डाल्टन. ओके, केव्हा? 1808 मध्ये आले. त्याच्यानंतर म्हणजे पृथ्वीवरती खूप लवकर आले, मात्र 1808 मध्ये पहिला अणूचाच काय सिद्धांत त्यांनी दिला. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे थॉम्सन यांच्या संदर्भात आपण बघणार आहोत. जे थॉम्सन हे आले 1904 मध्ये. त्याच्यानंतर 5वे अर्नेस्ट रुदरफोर्ड हे आले 1911 मध्ये. अशा पद्धतीने एवढी नावं लक्षात ठेवा. तर याच्यावरती म्हणजे हेच 5 नावं दिलेली होती, आणि आपल्याला काय व्यवस्थित यांचा क्रम लावा असं सांगितलेलं होतं. तर या पद्धतीने काय क्रम लावायचा होता. तर नेहमी विद्यार्थी कन्फ्यूज होतात, महर्षी कणाद आणि डेमोक्रिटस खूप जुने आहेत ना, त्याच्यामुळे होत असतील मे बी. ओके, तर याच्यानंतर कन्फ्युजन ठेवायचं नाही. मी या ठिकाणी काय प्रत्येक गोष्ट अगदी सहजपणे आपण काय घेऊन जाणार आहोत. बघा, इथंपर्यंत झालेलं आहे जॉन डाल्टन झाला. जॉन डाल्टन झाल्याच्या नंतर नेक्स्ट पॉईंट आहे आपला कोण? जे थॉम्सन. ओके, जे थॉम्सन. तर जे थॉम्सननी या ठिकाणी काय केलं बघा, तर एक या ठिकाणी काय एक्सपेरिमेंट केला, आणि एक त्यांनी काय मॉडेल दिलं. कशासाठी? अणूची संरचना कशी आहे हे स्पष्ट करण्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. कशाचं? प्लम पुडिंग.
प्लम पुडिंग मॉडेल किंवा इंडियामध्ये याला कम्पेअर केलं जातं कशासोबत, वॉटरमेलन किंवा कलिंगड मॉडेल असं म्हणता येईल आपल्याला समजण्यासाठी. ओके, प्लम पुडिंग जपानमधील एक स्वीट मार्टमधलं एक स्वीट आहे. ओके, गोड पदार्थ म्हणजे काय असतो, एक पदार्थ आहे असा स्वीट आणि त्याच्यामध्ये आहे ना ठिकठिकाणी दुसरा वेगळा पदार्थ अशा पद्धतीने काय विखुरलेला आहे. जसं की मोतीचूर लाडूमध्ये आपण काय ड्रायफ्रुट्स टाकतो त्या पद्धतीने, म्हणजे लाडू फोडल्याच्यानंतर आतमध्ये काय विखुरलेल्या अवस्थेमध्ये काय हे जे ड्रायफ्रुट्स असतात त्या पद्धतीने. किंवा याला कम्पेअर जर केलं कलिंगडासोबत तर कलिंगडाचा जो लाल भाग असतो, लाल भागामध्ये ठिकठिकाणी इतरत्र विखुरलेले काय काळ्या बिया असतात, ब्लॅक सीड्स असतात त्या पद्धतीने. जे थॉम्सननी सांगितलं या ठिकाणी, जे थॉम्सननी याच्या पुढे जाऊन सांगितलं म्हणजे काय, अणु हा अविभाज्य आहे असं महर्षी कणादांनी तर सांगितलं होतं, अविनाशी आहे असं सुद्धा सांगितलं होतं. त्याच्यानंतर काय जॉन डाल्टननी महत्त्वपूर्ण काय विधान केलं होतं, अणु एकत्र येऊन कशाची कंपाऊंड ॲटमची निर्मिती होते, अणुसंयुगाची निर्मिती होते, मात्र त्याला त्यांनी रेणू म्हणलेलं नव्हतं. थॉम्सन त्याच्या पुढे जाऊन त्यांनी विधान केलं. थॉम्सननी या ठिकाणी जे आयन असतात अणूमध्ये आयनांचं वितरण केलं, वितरण. ओके, तर म्हणजे जे डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज म्हणता येईल, डिस्ट्रीब्युशन ऑफ चार्ज. ओके, तर दोन प्रकारचे चार्जेस असतात, एक असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि दुसरा असतो निगेटिव्ह चार्ज. ओके, पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज ॲटममध्ये हे दोन्हीही चार्ज काय असतात. तर कलिंगडामध्ये असलेला जो लाल भाग आहे तो आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि त्या लाल भागाच्या आतमध्ये ठिकठिकाणी असलेले जे ब्लॅक सीड्स आहेत तर ते काय आहेत, निगेटिव्ह चार्ज आहेत असं जे थॉम्सनने काय सांगितलं. म्हणूनच काय म्हणलं जातं की जे थॉम्सनला या ठिकाणी काय दोन क्वेश्चनसोबत आपल्याला जोडता येईल. आयोगाने विचारलेलेच क्वेश्चन मी या ठिकाणी सांगतोय. काय, अणू भेदणारा पहिला शास्त्रज्ञ कोण आहे, जे थॉम्सन. म्हणजे बघा, जॉन डाल्टननी काय सांगितलं होतं की अणू अविभाज्य आहे, अणूचं विभाजन करता येत नाही. डेमोक्रिट्सनं सुद्धा तेच सांगितलं आणि कणादने सुद्धा काय तेच सांगितलं होतं. मात्र जे थॉम्सन आले आणि अणूचं सुद्धा विभाजन त्यांनी केलं आणि सांगितलं की ॲटम हे एका प्लम पुडिंग मॉडेलसारखं आहे, एखादा वॉटरमेलनसारखं आहे. रेड पोर्शन जो आहे तो पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि जे ब्लॅक सीड्स आहेत ते काय आहेत, निगेटिव्ह चार्ज आहेत असं सांगितलं. म्हणून अणू भेदणारा पहिला शास्त्रज्ञ, अणू भेदणारा शास्त्रज्ञ कोण आहे, जे थॉम्सन आहे. आणि जे निगेटिव्ह चार्ज आहेत तर निगेटिव्ह चार्जना काय म्हणजे निगेटिव्ह चार्ज असतं हे त्यांनी शोधून काढलं. तर ज्यावेळेस क्वेश्चन विचारला जातो की इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलाय, इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला तर कोणी लावला, जे थॉम्सन यांनी लावला. पहिल्यांदा अणूचं विभाजन केलं, पॉझिटिव्ह चार्ज काय आहेत, निगेटिव्ह चार्ज काय आहेत हे त्यांनी सांगितलं. निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन असतात असं सुद्धा सांगितलं. तर अणू भेदणारा पहिला शास्त्रज्ञ जे थॉम्सन आणि इलेक्ट्रॉनचा या ठिकाणी शोध लावणारा कोण आहे, जे थॉम्सन. इसवी सन आपण लिहून ठेवलेला आहे. केव्हा केली त्यांनी कामगिरी, 1904 मध्ये, 1904 मध्ये जे थॉम्सननी या सर्व गोष्टी या ठिकाणी काय सांगितल्या. अशा पद्धतीने प्लम पुडिंग मॉडेल, वॉटरमेलन मॉडेलवरून काय अणूची संरचना कशी आहे हे सांगण्याचा प्रयत्न कोणी केला, जे थॉम्सन यांनी केला. आता याच्यानंतर बघा, प्रत्येकाने येऊन अगोदरचे जे काही शोध लागलेले आहेत तर त्याच्यामध्ये स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन देत या ठिकाणी अध्ययन अधिक सुलभ केलेलं आहे. ओके, तर याच्यानंतर निघून येतात जे थॉम्सनच्या नंतर कोण, अर्नेस्ट रुदरफोर्ड. आता त्यांचा एक्सपेरिमेंट आहे तर तो एक्सपेरिमेंट आपल्याला बघायचा आहे. तर त्यातून आणखीन गोष्टी आपल्याला लक्षात येतील. तर इथंपर्यंत समजलेलं आहे का? बघा, महर्षी कणाद, त्याच्यानंतर डेमोक्रिट्स बद्दल बघितलं. डेमोक्रिट्सबद्दल एवढंच लक्षात ठेवा की 400 इसवी सन पूर्व 430 मध्ये त्यांनी शोध लावला होता अणूचा आणि त्यांनी सांगितलं होतं या ठिकाणी काय की तर त्यांनी अणूला नाव दिलं होतं ॲटमॉस. खूप वेळा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. महर्षी कणादांच्या संदर्भात इसवी सन पूर्व हे लक्षात ठेवा आणि त्यांनी अणूच्या संदर्भात केलेले 3 विधान लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जॉन डाल्टननी खूप काही चेंज त्याच्यामध्ये केलं नव्हतं. फक्त जॉन डाल्टनच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण संकल्पना कुठली, या ठिकाणी कंपाऊंड ॲटम, या ठिकाणी अणुसंयुग हे लक्षात ठेवा. त्यांनी मॉलिक्यूल असं म्हणलं नव्हतं. त्याच्यानंतर जे थॉम्सन आले, अणूचं विभाजन केलं, अणूमध्ये पॉझिटिव्ह चार्ज आहेत, निगेटिव्ह चार्ज त्यांनी सांगितलं. आणि 2 मॉडेल होते, कुठले वॉटरमेलन मॉडेल म्हणता येईल आपल्याला, कलिंगड मॉडेल किंवा प्लम पुडिंग मॉडेल, जे की जपानी मिठाई आहे. आता जपानी मिठाई की नाही हे विचारणार नाही, मात्र प्लम पुडिंग हे मॉडेल कुणी
या ठिकाणी काय आणलं होतं या ठिकाणी, किंवा ते मॉडेल कोणाचं होतं असं क्वेश्चन जर आला तर तुमचा आन्सर काय असेल पाहिजे, जे जे थॉम्सनचं असायला पाहिजे. ओके, आणि क्रम लक्षात ठेवत असताना अशा पद्धतीने काय क्रम लक्षात ठेवा. तर नेक्स्ट आपण बघू अर्नेस्ट रुदरफोर्ड. तर यांनी काय एक्सपेरिमेंट केला होता. ओके, तर आय होप इथेपर्यंत सगळ्यांच्या व्यवस्थित लक्षात आलेलं असेल. ओके, बघा जे जे थॉम्सन झाल्याच्या नंतर 1911 मध्ये एंट्री करतात कोण, अर्नेस्ट रुदरफोर्ड. ओके, किंवा फक्त रुदरफोर्ड असं सुद्धा म्हणून त्यांना आपण ओळखतो. ओके, रुदरफोर्ड यांनी काय केलं की रुदरफोर्ड यांनी एक एक्सपेरिमेंट केलं. ओके, बघा जे पॉझिटिव्ह चार्ज आहेत आणि निगेटिव्ह चार्ज आहेत, कलिंगडाची रचना जशी आहे तर त्या पद्धतीने असं जे थॉम्सन यांनी सांगितलेलं होतं. मात्र त्याच्या पुढे अध्ययन करत रुदरफोर्ड यांनी आणखीन बारकाईने या ठिकाणी काय खूप या ठिकाणी अगदी कीन ऑब्झर्वेशनमध्ये एक्सपेरिमेंट केले आणि सगळे जे रिझल्ट्स आहेत ते लिहून काढले आणि त्या आधारावरती अणूच्या संरचनेच्या संदर्भात त्यांनी आणखीन अध्ययन करून काय खूप सारे मुद्दे या ठिकाणी काय स्पष्ट केले. ओके, ते मुद्दे कोणते कोणते आपण बघू. अर्नेस्ट रुदरफोर्ड. तर हे आले 1904 झाल्याच्या नंतर 1911 मध्ये. बघा 1911 मध्ये आल्याच्या नंतर अर्नेस्ट रुदरफोर्डनी या ठिकाणी काय केलं की दोन एक्सपेरिमेंट केले. त्या एक्सपेरिमेंटला दोन नावं आहेत या ठिकाणी. तर पहिलं नाव मी लिहितो गोल्डन फिल्म एक्सपेरिमेंट आणि दुसरं नाव आहे अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट. याच्यामध्ये काय केलं होतं मी सांगतो. तर सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या की अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी एक गोल्डन फिल्म या ठिकाणी घेतली. म्हणजे स्वर्णपत्र जे असतं, म्हणजे सोन्याचा जो सोन्यामध्ये आहे ना एक महत्त्वाचा गुणधर्म आहे मेलॅबिलिटी, ज्याला की लवचिकता म्हणतो. म्हणजे धातूचा असलेला गुणधर्म आहे. मात्र मेलॅबिलिटी हा गुणधर्म धातूमध्ये सर्वाधिक आढळून येतो कुठं, सोन्यामध्ये. सोन्याला या ठिकाणी काय ठोकून त्याचा अगदी पातळ या ठिकाणी काय पत्रा तयार केला, ज्याला की आपण काय म्हणतो गोल्डन फिल्म असं म्हणतो. या गोल्डन फिल्मवरती अल्फा किरणांचा अगदी सरळ रेषेमध्ये त्याने काय केला, मारा केला. आता तो मारा केल्याच्या नंतर त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय काय अनुभवायला आलं त्या आधारावरती अर्नेस्ट रुदरफोर्डने आपले जे काय पॉईंट्स आहेत तर ते पॉईंट्स ठेवले होते. तर अशा पद्धतीने आपल्याला दाखवता येईल की एक स्वर्णपत्र आहे. तर या स्वर्णपत्रावरती त्यांनी काय केलं, अशा पद्धतीने एक अगदी काय मेटलचं या ठिकाणी काय बॉक्स असेल. ओके, आणि याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी ठेवला होता हेलियम. ओके, हेलियम विच इज हॅव टू पॉझिटिव्ह चार्जेस. हेलियम विथ टू पॉझिटिव्ह चार्ज. बघा हेलियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज जर असतील तर त्याला म्हणतो आपण काय, अल्फा. मी क्वेश्चन सुद्धा काय आलेला आहे तो सांगतो या ठिकाणी. 2 पॉझिटिव्ह चार्ज जर हेलियमवरती असतील तर त्याला काय म्हणतो आपण काय, अल्फाचा कण किंवा अल्फा पार्टिकल असं म्हणतो. ओके, तर हेलियमवरती काय 2 पॉझिटिव्ह चार्ज आहे तर तो काय अल्फा पार्टिकल आहे. आणि हा अल्फा पार्टिकल नेहमी कसा असतो, पॉझिटिव्हली चार्ज असतो. आता आपल्याला माहिती आहे या ठिकाणी की पॉझिटिव्ह चार्ज आणि पॉझिटिव्ह चार्ज, धन आयन आणि धन आयन यांच्यामध्ये मला सांगा अट्रॅक्शन असतं की डिस्ट्रॅक्शन असतं. ओके, म्हणजे 2 वर्ड महत्त्वाचे, आकर्षण आणि प्रतिकर्षण. ओके, याला म्हणतो आपण अट्रॅक्शन, याला म्हणतो आपण काय, डिस्ट्रॅक्शन. पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह सेम चार्जेस असतील तर त्यांच्यामध्ये काय असतं, प्रतिकर्षण असतं. आणि पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज असेल तर त्यांच्यामध्ये काय असतं, आकर्षण असतं, अट्रॅक्शन असतं. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्जकडं अट्रॅक्ट होतो आणि पॉझिटिव्ह चार्जकडून काय डिस्ट्रॅक्ट होतो, प्रतिकर्षण होतं. ज्यावेळेस या गोल्डन फिल्म पेपरवरती अल्फा किरणांचा अगदी सरळ रेषेमध्ये या ठिकाणी काय रेस टाकले होते. तर
रुदरफोर्डला असं लक्षात आलं या ठिकाणी की ज्यावेळेस हे पॉझिटिव्ह या ठिकाणी काय रेज जात होते, पॉझिटिव्ह पार्टिकल्स अल्फाचे पॉझिटिव्ह रेज या ठिकाणी काय फिल्म पेपरवरती जात होते, तर अशा पद्धतीने पुढे प्रवास करत असताना अशा पद्धतीने त्याला ते काय वळालेले दिसून आले, खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने, सर्वच्या सर्व. ओके, अशा पद्धतीने. याचा अर्थ असा आहे बघा, अल्फा म्हणजेच काय पॉझिटिव्ह चार्ज रेज आहेत हेलियमचे. ओके, धन काय आयन आहेत. आता धन आयन जे की अट्रॅक्ट होत आहेत या ठिकाणी काय एंड पॉईंटला, दोन्ही काय कडेकडे, म्हणजेच या ठिकाणी कुठला चार्ज असेल, निगेटिव्ह चार्ज असेल निश्चितपणे, कुठला निगेटिव्ह चार्ज असेल. आणि मध्यभागी जिथं अल्फाचा एक सुद्धा रे जात नाही त्या ठिकाणी निश्चितपणे कोणता चार्ज असेल, पॉझिटिव्ह चार्ज होता. ओके, बघा आता एका रेजने या ठिकाणी काही थोडीशी डेअरिंग केली. एक अल्फाचा किरण जो आहे तो डेअरिंग करून काय बरोबर कुणीकडे सुद्धा काय विचलित न होता सरळ मार्गामध्ये तो या ठिकाणी आला. मात्र एवढा भीषण या ठिकाणी काय डिस्ट्रॅक्शन घडून आलं की हा किरण जसा गेला तसंच तो काय परत आला 180 डिग्रीमध्ये. ज्या रेषेमध्ये तो गेला होता त्याच वेगाने त्याच रेषेमध्ये काय तो रिटर्न निघून आला. याचाच अर्थ असा होतो की अणू जो आहे, अणूच्या मध्यभागी काय धन आयन आहे आणि अणूच्या धन आयनाच्या अवतीभोवती कोणते आहेत, ऋण आयन आहेत. म्हणजेच पॉझिटिव्हली चार्जड या ठिकाणी जो सेंटर आहे, ॲटमचा सेंटर कसा आहे, पॉझिटिव्हली चार्ज आहे आणि त्याच्या अवतीभोवती काय निगेटिव्ह चार्जेस काय करत असतात, रोटेट करत असतात, असं त्यांनी सांगितलं. बघा तर विधान काय काय केलं होतं या ठिकाणी अगोदर मी सांगतो. एक गोल्डन फिल्म पेपरच का बरं वापरलं होतं, कारण मेलेबिलिटीची प्रॉपर्टी जी आहे, लवचिकतेचं जे गुणधर्म आहे, तर ते सोन्याचं कसं आहे जास्त आहे, म्हणून काय एक्सपेरिमेंटमध्ये याचं काय अधिक चांगल्या पद्धतीने काय रिझल्ट्स येतील याच्यासाठी त्यांनी वापरलं होतं. त्याच्यानंतर अल्फा म्हणजे हेलियम जे की काय विथ 2 पॉझिटिव्ह चार्जेस आपण घेतलं होतं. अल्फा ज्याला म्हणतो बघा, 3 पार्टिकल आहेत आपल्याजवळ, अल्फा, बीटा आणि गामा. बघा बीटा आणि गामाची स्पीड एवढी आहे, आपण एक्सपेरिमेंट करत असताना त्यांच्या स्पीडवरून आपले जजमेंट किंवा जे रिझल्ट्स आपण काय लिहून काढणार आहोत तर ते खूप बारकाईनं आपल्याला काय ऑब्झर्वेशन करता येणार नाही. तर ज्याची स्पीड आहे अल्फाची स्पीड सगळ्यात कमी आहे आणि आयनन क्षमता किंवा भेदन क्षमता अल्फाची कशी आहे, सर्वाधिक आहे. आयनन क्षमता सर्वाधिक आणि त्याची गती सर्वात कमी असल्याच्या कारणानं अल्फाचा उपयोग या ठिकाणी यांनी रुदरफोर्डने केलेला होता. क्वेश्चन मे बी येण्याची शक्यता आहे. क्वेश्चन आतापर्यंत असं विचारला होता, आयोगाने विचारलेला क्वेश्चन असा आहे बघा, रुदरफोर्डच्या प्रयोगामध्ये अल्फा किरणांचा वापर करण्यात आला. ओके, त्याच्यानंतर हेलियमचा वापर करण्यात आला आणि हेलियम जो आहे, अल्फा जे आहेत तर ते काय धन प्रभारित असतात. तीनही विधान कसे आहेत, सत्य आहेत. सत्याने असं ओळखा, असाच तो क्वेश्चन होता. एवढं बेसिक. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा क्वेश्चन आला तर त्याचा आन्सर देता आलं पाहिजे, याच्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी माहिती पाहिजे. तर अर्नेस्ट रुदरफोर्डनी हा एक्सपेरिमेंट केल्याच्या नंतर असं सांगितलं की या ठिकाणी लिहू आपण. बघा काय सांगितलं होतं अर्नेस्ट रुदरफोर्डनी. बघा जो अणू आहे, अणूच्या मध्यभागी बघा, अणूच्या मध्यभागी काय असतो या ठिकाणी, काय पॉझिटिव्ह चार्ज असतो. याला काय म्हणायचं, केंद्रक म्हणायचं. काय म्हणायचं, केंद्रक, केंद्रक न्यूक्लियस असं म्हणायचं. आणि जे इलेक्ट्रॉन आहेत, इलेक्ट्रॉन जे थॉम्सननी सांगितल्याप्रमाणे काय कलिंगडाच्या मॉडेलसारखे नाहीत किंवा प्लम पुडिंगच्या मॉडेलसारखे नाहीत, तर ते कसे आहेत या ठिकाणी निगेटिव्हली चार्ज जे इलेक्ट्रॉन आहेत तर ते विशिष्ट म्हणजे या ठिकाणी काय जे केंद्रकाच्या भोवती काय करत असतात, फिरत असतात. या ठिकाणी काय एका विशिष्ट गतीमध्ये काय मार्गक्रम होत असतात असं त्यांनी काय सांगितलं होतं. आणि त्यांनी सांगितलं जे अणू आहे, अणूचे वस्तुमान म्हणजे ॲटॉमिक मास ज्याला म्हणता येईल, ॲटॉमिक मास पूर्णपणे डिपेंड करतो कशावरती, पॉझिटिव्ह चार्जवरती. बघा निगेटिव्ह चार्ज जे असतात तर याचा काहीही परिणाम ॲटॉमिक मासवरती होत नाही. अणूचं जे काही अणुवस्तुमान असतं या ठिकाणी तर ते काय असतं, तर ते त्याच्या केंद्रका एवढंच असतं. जे निगेटिव्ह चार्ज आहेत यांच्या वस्तुमान अगदी एवढं नगण्य असतं तर ते काउंटसुद्धा केलं जात नाही. ओके, एवढ्या गोष्टी काय या ठिकाणी काय सांगितलं. तर क्वेश्चन असा येतो की अणूच्या केंद्रकाचा शोध कोणी लावला, थॉम्सननी लावला, डाल्टननी लावला, रुदरफोर्डनी लावला की डेमोक्रिटसनी लावला असेल, तर त्यावेळेस आन्सर तुमचं काय असेल, अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी अणूच्या केंद्रकाचा शोध लावला. मात्र
एक या ठिकाणी काय डीमेरिट अशी सांगता येईल, एक एरर या ठिकाणी अर्नेस्ट रुदरफोर्डच्या संदर्भात अशी सांगता येते आपल्याला. बघा मी सांगतो या ठिकाणी अगदी गोष्टी काय स्पष्ट करत क्लिअर करत, कन्सेप्ट म्हणजे कन्सेप्ट, क्लिअर म्हणजे क्लिअर करणार आहे, फंडा अगदी क्लिअर करणार आहे अशा पद्धतीने की परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर केमिस्ट्री तुमच्यासाठी चॅलेंज असणार नाही, एवढं लक्षात घ्या. केमिस्ट्री म्हणल्याच्या नंतर अगदी खुश व्हायला पाहिजे, जेवढे जास्त केमिस्ट्रीचे क्वेश्चन येतील तेवढे तुमच्यासाठी काय म्हणजे यावेत असं तुमची फिलिंग असायला पाहिजे. तसं तर आपण फिजिक्स पण कंप्लीट करणार आहोत आणि बायो पण कंप्लीट होईल तुमचं. बघा तर या ठिकाणी या संपूर्ण प्रयोगावरून कुठला प्रयोग केला होता, अर्नेस्ट रुदरफोर्डचे प्रयोग कुठले गोल्डन फिल्म एक्सपेरिमेंट म्हणता येतं किंवा अल्फा पार्टिकल स्कॅटरिंग एक्सपेरिमेंट म्हणता येतं. तर या एक्सपेरिमेंटवरून निष्कर्ष असा काढला की अणूचे केंद्रक धन प्रभारित असते, ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन त्याभोवती फिरतात. हे निष्कर्ष अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी केलं. मग लोकांनी विचारलं ओके बाबा ठीक आहे तू म्हणतोयस तर मान्य करू आम्ही, मात्र जर मध्यभागी धन प्रभार आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि निगेटिव्हली चार्ज जे इलेक्ट्रॉन आहेत ते जर या ठिकाणी केंद्रकाच्या भोवती फिरत असतील तर काही ना काही ते कार्य करतात. ओके, आणि कार्य बरोबर या ठिकाणी काय असते, ऊर्जा असते. म्हणजे या ठिकाणी कार्य घडतं तर ऊर्जासुद्धा त्या ठिकाणी खर्चली जाते. मग अशा पद्धतीने ऊर्जा खर्चली जात असेल. बघा ज्यावेळेस इलेक्ट्रॉन कक्षेमध्ये काय फिरत असतील याच्या भोवती तर फिरण्यासाठी या ठिकाणी कार्य घडतंय आणि कार्य घडत असेल तर ऊर्जा खर्चली जाते. बिकॉज वी नो वर्क इज इक्वल टू एनर्जी. आपल्याला माहिती आहे वर्क बरोबर काय आहे, एनर्जी आहे. वर्क बरोबर एनर्जी असेल तर एनर्जी या ठिकाणी काय लॉस होते, जशी एनर्जी याची काय कमी होत जाईल. जर समजा या ठिकाणी सध्या फिरत असताना काय 2 जूल एवढी ऊर्जा लागते. किती, 2 जूल एवढी ऊर्जा लागते. ज्यावेळेस एनर्जी कमी होईल, ज्यावेळेस काय 1 जूल एनर्जी होईल तर त्यावेळेस इलेक्ट्रॉन आणखीन जवळच्या कक्षेमध्ये येऊन फिरायला लागतील. मग एक वेळ असं सुद्धा येईल की हे जे इलेक्ट्रॉन आहेत यांच्यामधली एनर्जी पूर्ण नष्ट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन कुठे येऊन पडतील, केंद्रकामध्ये येऊन पडतील आणि अणू नष्ट होईल. मात्र आपण काय अध्ययन केलं की अणू कधीही नष्ट होत नाही, एक स्थायी अस्तित्व आहे, अनंतापर्यंत अणू टिकून राहतो या ठिकाणी हे बघितलं होतं. तर त्यावेळेस या ठिकाणी रुदरफोर्डकडं कुठलंही आन्सर नव्हतं. तो म्हणला की धन प्रभारित आहे आणि ऋण प्रभारित इलेक्ट्रॉन त्याच्या भोवती फिरत असतात, याच्या पलीकडं मला माहीत नाही. मे बी मी सांगेन मात्र मला आणखीन उशीर लागेल. ओके, संपूर्ण आयुष्यभर अध्ययन केल्याच्या नंतर हे जे सोल्युशन्स आहेत, हे जे रिझल्ट्स आहेत हे शास्त्रज्ञ देत असतात. ओके, आपण पुस्तकामध्ये वाचतो पेज बदललं की एक्सपेरिमेंट बदलतो आणि काय डिस्कवरीज बदलतात. पेज बदलल्यानुसार आहे ना शास्त्रज्ञांचे आयुष्य बदलतात, हे सुद्धा लक्षात घ्या. याच्यानंतरचा रिझल्ट येण्यासाठी, याच्यानंतरची डिस्कवरी आपल्याला समजण्यासाठी वास्तवामध्ये किती वर्षांचा कालावधी गेलेला आहे हे आपण फक्त नंबर बघून आहे ना आपण अनुभव घेऊ शकत नाही. 1904 1911 बघा पहिल्यांदा कणादांनी सांगितलं होतं इसवी पूर्व 800 मध्ये आणि त्याच्यानंतर जॉन डाल्टन सांगतात कधी 1808 मध्ये. जवळपास 2600 वर्षांचा फरक आहे. म्हणजे आपण इंग्रजांच्या पुढं होतो 2600 वर्ष. ओके, मात्र आता सध्या आपण इंग्रजांच्या पाठीमागे आहोत जवळपास 2600 वर्ष असं म्हणता येईल. म्हणजे एवढा प्रगत तो देश आहे, विकसित देश आहे असं म्हणता येतं. ओके, तो असू द्या गोष्टी या ठिकाणी. तर बघा, तर रुदरफोर्डकडं या क्वेश्चनचं आन्सर तर नव्हतं, म्हणजेच एक एरर आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी. अणूच्या स्थायित्वाची व्याख्या करण्यामध्ये रुदरफोर्ड कसा होता, असमर्थ होता. या ठिकाणी काय स्टॅबिलायझेशन ऑफ अ ॲटम याची डेफिनेशन जी होती तर ती डेफिनेशन या ठिकाणी रुदरफोर्डला करता आली नाही. तर हे एकच याचं काय होतं, ड्रॉबॅक होता किंवा काय डिमेरिट होतं. हे डिमेरिटसुद्धा काय पुढे जाऊन नंतर काय सॉल्व होतं. म्हणजे अणू हा या ठिकाणी काय स्टेबल आहे, अणू स्थायी आहे, अणू लवकर विनाश पावत नाही. अणूची या ठिकाणी काय अणू हा अनंतापर्यंत काय राहू शकतो. मात्र याची डेफिनेशन आपण काय उद्याच्या लेक्चरमध्ये बघू. तर थोडंसं क्युरियस असणं आवश्यक आहे.
तर याच्यानंतर काय घडतं हे बघण्यासाठी तुम्हाला काय नेक्स्ट एपिसोड बघावं लागेल या ठिकाणी. तर व्हिडिओ जास्त लेंथी बनवायचं नाही असं मी तुम्हाला प्रॉमिस केलेलं होतं. तर या ठिकाणी आपण थांबू. राहिलेला जो भाग आहे आपण उद्याच्या पिरियडमध्ये बघू. आणि एक विनंती तुम्हाला आहे की व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्हाला काय शेअर करायचं आहे आणि याच्या पलीकडे काही तुम्हाला करण्याची आवश्यकता नाही. तर हेच तुमचं काय असेल कॉपरेशन असेल, हेच तुमची काय असेल एक ग्रॅटिट्यूड म्हणा तर ती असेल. तर एवढीच एक छोटीशी अपेक्षा करतो. तर अशाच प्रकारच्या दर्जेदार व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटू. धन्यवाद.